भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। देव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्रीरामचंद्राय नमः। श्रीराम हनुमंतासी भेटी दोघा आनंद कोट्यानो कोटी पुढे हनुमंता केली गोष्टी ते कथास कवटी अवधरा। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, भगवान श्रीरामचंद्राची हनुमंताची भेट झाली। अत्यंत सुंदर असणारी कथा आपण ऐकली। दोघांनाही आनंद झालेला होता। लक्ष्मण रामचंद्र हनुमंतराय, रामचंद्र भगवंत आहे, परमात्मा आहे, मालक आहे, लक्ष्मण आणि हनुमंतराय सेवक आहे, अशा प्रकारची कथा झाली। हनुमंत सुग्रीवाचा जन्म वृत्तांत विचारतो। हनुमंत सांगे श्रीरामासी मज सुग्रीवे तुम्हापासी धाडिले पहावया वृत्तांवासी सख्य तुम्हासी करावया। आणि हनुमंतानं सांगितलं श्रीरामचंद्राला, म्हणले देवा मला इथं येण्याचं कारण आहे की सुग्रीवाने पाठवलंय। सुग्रीवाने सांगितलं जा ती कुठून आल्यात, कसं आलंय, तिकडच कसं काय आले, रस्ता चुकून येत नसतात पण आले। कारण सांगितलं नाही या वनामध्ये कोणीच येत नाही ती आले ती मग कशी काय आली, कुठून आली, किती ताकद आहे, काय आहे सगळं बघून या म्हणून सुग्रीवाचं काम करण्यासाठी मी इथं आलो होतो। हनुमंत सांगतात देवदत्त्या दानवासी रिगुनवे या वनासी तेथे येता तुम्हा मानवासी वानरासी विस्मयसे। आणि सुग्रीव राजाला आश्चर्य वाटलं, कारण ही वन दुर्धर आहे। या वनामध्ये देव दानव गण गंधर्व असुर किन्नर कोणीच येत नाही, देव दानव सुद्धा कोणीच येत नाही या वनामध्ये। मग तुम्ही माणसं आहे आणि निर्भयपणे माणसं या वनामध्ये कशी आली याचं आश्चर्य सुग्रीवाला वाटलं, म्हणून तुमची माहिती घेण्यासाठी मला पाठवलं। हनुमंत सांगतात धीरवीर गंभीरता तुम्हा दोघा देखोनी येता मये आश्चर्य सुग्रीवाच्या चित्ता आणि शकंता देखोनी। आणि तुम्ही अत्यंत धीर आहे, तुम्ही अत्यंत वीर आहे, तुम्ही त्या ठिकाणी सगळे आहे, धैर्य वीर्य प्रताप सगळं अद्भुत तुमच्यापाशी आहे। मग तुम्ही एवढे सगळे असताना निर्भय आले असं या ठिकाणी सांगतात। वृत्तदार वृत्त स्वार्थ सुग्रीव माया भयभीत तुमचा इच्छितो साह्यार्थ मज दैतर्य लाडिले। आणि म्हणून मला या ठिकाणी पाठवलंय। कशासाठी पाठवलंय, तुम्ही अत्यंत सुग्रीव राजाला साह्य व्हावं, मदत व्हावं, किंवा कोण आहेत ते कुठून आलेले आहेत त्याची सगळी माहिती घेण्यासाठी इथं आलेलो होतो। हनुमंत सांगतात तुम्ही निशंक निर्दडे वीर सहाकार तुम्हासी करावया मित्राचार पुसो साचार मी आलो। आणि तुम्ही निशंक आहेत, निधडे आहेत, महावीर आहेत, बलवान आहेत, आणि वाळीचं आणि त्या असणाऱ्या सुग्रीवाचं वैर आहे। मग ह्या दोघाच्या भाऊभावाच्या भांडणामध्ये जर तुमची मदत सुग्रीवाला झाली त्याच्यासाठी मी मदतीसाठी आलो असं सुग्रीवानं मला पाठवलं। हनुमंत सांगतात सुग्रीव तो कोण म्हणसी वानर स्वामी तो सुग्रीवासी माझा विश्वास तयासी माझे त्यापासी प्राधान्य। आणि रामचंद्र विचारतायत सुग्रीव कोण आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तो सुग्रीव म्हणजे वानर आहे आणि माझा असणारा स्वामी आहे, आणि त्या स्वामीचं कार्य करण्यासाठी मी इथं आलेलो होतो। आणि तो स्वामी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यानं सांगितलेलं ऐकावं लागतं म्हणून तुमच्यापाशी आलो असं या ठिकाणी सांगतात। अत्यांदरे अत्यांश यांसी माझा विश्वास सुग्रीवासी मैत्री वंचितो तुम्हासी अभय त्यासी देई स्वामी। आणि हनुमंत सांगतायत देवा माझा जो विश्वास आहे, सुग्रीवाचा विश्वास माझ्यावरती भरपूर आहे, डोळं झाकून तो माझ्यावरती विश्वास ठेवतो। त्यामुळं माझं असं म्हणणं आहे सुग्रीवाबरोबर मैत्री तुम्ही करा आणि सुग्रीवाची मदत करा असं हनुमंत बोलतात। मी तम केवळ तुझे निजबाळक वानर धैन्यासी देख सुग्रीव होऊ पाहे सेवक कृपा आवश्यक करी रामा। आणि त्यावेळेस सांगितलं हनुमंतराय म्हणतायत रामा मी तुझं बाळक आहे, लिखरू आहे, तुम्ही आमचे मालक आहेत, जगाचे कार्यकर्ते, ती विनंती आहे सुग्रीव राजा तुमच्या बरोबर मैत्री करण्याची इच्छा धरतोय, त्यामुळं सुग्रीवासहित सकळ वानर झाले श्रीरामाचे किंकर, सुग्रीवासहित सगळे वानर तुमचे दास होतील अशी सुग्रीवाची इच्छा आहे। हनुमंत सांगतात एकोणी हनुमंताचे वचन संतोषला श्री रघुनंदन कार्या सिद्धीचे लक्षण सांगे आपण सौमित्रा। आणि हनुमंताचं बोलणं ऐकलं रामचंद्राला आनंद वाटला,
आणि मग रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात बरोबर झालं, आपल्याला बी कुणी दोघांमध्ये नव्हतंच मदत करायला, आपण दोघं किती जरी हिंडलो तरी बायको सापडणार आहे का? नाही. वानर आलेत सोबत, आता ह्या वानराच्याच मदतीने सीता शुद्धी करू असं रामचंद्र लक्ष्मणाला बोलतात. आम्ही ऐक्य वांचू सुग्रीवांसी तव तैनीची धाडिले प्रधानासी तोही अति आप्त आम्हासी अतिशयसी जीवलग. रामचंद्र सुग्रीवाला सांगता, हनुमंता लक्ष्मणाला सांगतात की लक्ष्मण आपण इथं आलोय कशाला, आपल्याला सुग्रीवालाच भेटायचं होतं आणि त्या सुग्रीवाबरोबर आपल्याला मैत्री करायची होती. हे आपल्याला कोणी कोणी सांगितलंय, ते शबरीने सांगितलं, कबंधाने सांगितलं. त्याच्यामुळे सुग्रीवाला शोधण्यासाठी आपण इथं आलो. पण झालंय असं की सुग्रीवानंच दूत पाठवलाय, त्याच्यामुळं तो सुग्रीव आपण मैत्री करू, आपल्या कामाला येईल तो कधी ना कधी, आपल्यासाठी ती चांगला आहे, त्यामुळे सुग्रीवाबरोबर आपण मैत्री करू, जीवलग आप्तपणा करू असं रामचंद्र लक्ष्मणाला बोलतात. येथे आली हनुमंता आम्हासी शिनने न लगे आता सुलभत्वे प्राप्त होईल सीता जाण तत्वज्ञा सौमित्रा. आणि रामचंद्र सांगतायत लक्ष्मण हनुमंत इथं आलाय, आता आपल्याला कुठं जावं लागणार आहे का? आजपर्यंत आपण हिंडलो, आता जागेवर बसून सीता आणून देणार आहे हनुमंत. आपल्याला आता कुठं जायची गरज नाही, धावपळ करायची गरज नाही, जागेवर सगळं येतंय, चहा सहित सगळं. कुठं जावं लागतंय का? सगळं जागेवर येतंय. तसं कुठंच जायची गरज नाही, एका जागेवरती बसायचं. हनुमंत सीता शुद्धी करून आपल्याला इथं आणून सांगेल सीता या ठिकाणी आहे, आता आपल्याला त्रास करून घ्यायची गरज नाही, शिनायची गरज नाही असं रामचंद्र सांगतात. श्रीराम म्हणे हनुमंतासी जे जे तू काही सांगसी ते ते करीन निश्चयसी तुझ्या वचनासी नुल्लंगी. आणि रामचंद्र हनुमंताला सांगतायत की हनुमंता आता पुढचं कार्य तुमच्या हातामध्ये. ही जो प्रदेश आहे, हे गाव आमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही इथं लहानपणापासून राहताय, तुमचं सगळं कानना कोपरा सगळं इथं माहिती आहे, त्यामुळे आता तुम्ही सांगाल तसं कार्य आम्ही करू. रामचंद्र बोलू लागले. तुम्हा सांगितले मज पासी तरी ऐके बाणे वदिन वाळीसी संतार राज्य सुग्रीवासी निमिषासी मी देईन. आणि तुम्ही मला सांगितलं होतं की त्या असणाऱ्या सुग्रीवाची बायको वाळीने नेले, वाळीला मारायचंय, मी मारतो वाळीला. वाळीला मारणं माझ्यासाठी अवघड नाहीये, एकाच निमिष न लागता. निमिष कशाला म्हणायचं? आपली डोळ्याची पापणी खालीवर करायला किती 2-4 तास लागतात का? हा, तेवढ्या वेळेला निमिष म्हणायचं. आणि तेवढ्या वेळामध्ये मी त्या वालीला मारतो आणि सुग्रीवाची राज्यसहित त्याची पत्नी त्याला मिळवून देतो. रामचंद्र बोलू लागले. वाळी सुग्रीव हे दोघे जण कैचे कोणाचे हे कोण यांचे समूळ कथन मज संपूर्ण सांगावे. आणि मग लगेच रामचंद्राने विचारलं, वाली सुग्रीव आहेत, भाऊ आहेत, त्यानं बायको हिरावून घेतली, राज्यातनं हाकलून दिले, पण नेमकी ही कोण आहे? ह्यांचा त्या ठिकाणी कुळ कुठला आहे, आई वडिलाची नावं काय आहेत, ह्यांची वंश परंपरा कशी आहे, वानरच कशी झाली, वानर जातीमध्येच कशी जन्माला आली, नेमकं ही कोण आहे, यांचा पूर्ववृत्तांत मला सांगा. हनुमंताला रामचंद्र विचारतात. श्रीराम म्हणे हनुमंता वाली सुग्रीवांचा पिता वृक्षराज ऐसे ऐकली कथा त्यांची माता ते कोण. आणि त्यावेळेस रामचंद्र विचारतायत हनुमंताला, हनुमंता वाली सुग्रीवाचा वडील वृक्षराज आहे असं आम्ही ऐकलं होतं, मग त्यांची आई कोण आहे? वृक्षराज ही वडील आहे, मग मातेचं नाव काय आहे? आईचं नाव आम्ही ऐकलं नाही, कोण आहे सांगा असं विचारू लागले. वानरांचे सकळ सैन्य कोण केले यांचे अधीन या दोघांचे समूळ कथन विमुंचनी मज सांगे. आणि मग या सुग्रीवाची वालीची आई कोण आहे? बरं, ह्यांच्याकडे वानराचं सगळं सैन्य ह्यांच्याकडेच कसं आलं? म्हणजे वानरांचा राजा ह्यांना कुणी केला? जगातली सगळी जी वानर आहे ती सुग्रीवाच्या अधीन होता. मग एवढी संपत्ती किंवा राजाची पदवी यांना कुणी दिली? सगळं वानर सेना यांच्या अधीन कुणी केलं सांगा. त्यांचे कोण प्रभू होणे यासी कैसे कैसोनी प्राप्त हे स्थान किष्किंधेचे राज्याभिषेचन देता कोण काही यासी. आता हे किष्किंधेला आलेत म्हणजे काय जन्मल्यापासून इथं होते का? नाही, मग आधी कुठं होते? या किष्किंधेला येण्याच्या आधी हे असणारे सुग्रीव वाली कुठं राहत होते? ह्यांना किष्किंधा कसं प्राप्त झालं? कुणी दिलं? कुणी तयार केलं? कुठून मिळालं? सगळं सांगा. हनुमंत म्हणे श्री रघुनाथा बाली सुग्रीव जन्म वार्ता अग्निस्तू मुखे ऐकली कथा तू तुझं आता सांगेन. आणि लगेच हनुमंतानं बोलायला सुरुवात केली, म्हणले रामा तुम्हाला सगळं माहित आहे, पण विचारलंय म्हणून सांगतो ऐका, मला पण माहिती नव्हतं, म्हणजे असंच पुतीला गेलो तिथे गेलं मला कळलं, मला पण माहिती नव्हतं. अगस्ती महाराजांच्या मुखामधून, अगस्ती रामायण एक रामायण आहे, काल जी सांगितली ना रामायण,
त्या रामायणामध्ये अगस्ती रामायण एक आहे आणि त्या अगस्तीच्या मुखामधून मी कथा ऐकली आहे वाली सुग्रीवाची जन्माची, तेच सांगतो ऐका. ब्रह्म यांच्या नेत्रामधूनच आलं वानरांचे जन्मस्थान, तेही समूळी कथन सावधान अवधारी. आणि मी असं ऐकलं, अगस्ती महाराज सांगत होते ब्रह्मदेवाच्या डोळ्यामधून वानरांचं जन्म ठिकाण आहे. ब्रह्मदेव असणारे त्यांचे नेत्र त्यांच्या डोळ्यामधून अश्रू त्या ठिकाणी बाहेर पडले, कारण ब्रह्मदेव हा तपस्वी आहे, योगी आहे आणि योग करत असताना त्यांच्या डोळ्यामधून पाणी बाहेर पडलं आणि त्या तपाच्या प्रभावानं त्या पाण्यापासून त्या नेत्रामधून ह्या असणाऱ्या वानरांचा जन्म झाला. हनुमंत सांगतात, ब्रह्मा निष्मत योगासनी बैसला आता आत्मचिंतनी, आनंदाश्रू स्रवता नेत्राहुणी करी धरुणी टाकले. आणि एक दिवस ब्रह्मदेव आपल्या गावाकडं, सत्यलोक त्यांचं गाव आहे बरं का, तिथं खोटं बोलणारी लोक जात नाही, कवाच जात नाही. ती 5 सभा आहेत पांडव प्रतापामध्ये आणि त्या 5 सभेला कुणीच जात नाही. त्याच्यामध्ये ब्रह्मसभा श्रेष्ठ आहे म्हणजे सत्यलोक. त्या सत्यलोकामध्ये कुणीच जात नाही, पण आपल्याला जाता येतंय, जाता येतंय. श्रीराम जो अक्षरासाठी पातके जळती कोट्यानु कोटी, तो नर सरता होय वैकुंठी, बैसे पाठी ब्रह्मयाच्या. रामायण आलं की ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये ब्रह्मदेव पाठच टाकतोय मेल्यावर, डायरेक्ट ब्रह्मदेवाच्या शेजारी. ही ताकद आहे भगवंताच्या नामस्मरणामध्ये. आणि ब्रह्मदेव एकदा आसनाला बसले होते, तपश्चर्याला बसले होते. बसले असताना त्यांच्या डोळ्यामधून अश्रू बाहेर पडले आणि त्या अश्रूपासून एका वानराचा जन्म झाला असं सांगतात. नेत्रजळ सांडिता धरिणी वानर जन्मला तत्क्षणी, ब्रह्मा माता पिता दोन्ही याला गुणी प्रतिपाळी. आणि ब्रह्मदेवाच्या डोळ्यामधून पाण्याचा थेंब पडला, त्याच्यापासून वानर जन्माला आलं आणि त्याच्यामुळं त्या वानराचं आईही ब्रह्मदेव आणि वडीलही ब्रह्मदेव. कारण डोळ्याच्या पाण्यामधून योग, आत्मचिंतनामधून योग सामर्थ्यानं, तपश्चर्याच्या बळावर, स्वसामर्थ्याच्या शक्तीवर त्यांच्या डोळ्यातून जे पाणी पडलं, पाण्याचं थेंब, त्याच्यापासून वानर जन्माला. त्यामुळं तो वानराचा वडीलही ब्रह्मदेव, आईही ब्रह्मदेव असं सांगतात. तो ब्रह्मयाचा पडियंता लढीवाळ आवडता, निज शेजारी निजविता प्रतिपळिता फळे मुळे. आणि ब्रह्मदेवाचा लाडका झाला तो वानर आणि त्याच्यामुळे मग अत्यंत ब्रह्मदेवाला आवडू लागला. ब्रह्मदेव त्या वानराला सोडून कुठं जात नव्हते, कुठं बी गेले की त्या वानराला सोबत घ्यायचं. झोपले तरी त्या वानराला कुशीत घेऊन झोपायचं, त्याला लाडानं जवळ घ्यायचं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायचा. ब्रह्मदेवाचा अत्यंत लाडका तो वानर झाला असं सांगतात. ब्रह्माच्या आसनापासी नृत्य करी विनोदेसी, नृत्यागणा गोवनी पुरसी ताकारीसी त्या पाडी. आणि ब्रह्मदेवाच्या आसनापाशी जवळच त्या असणारा वानर राहत होता. आता ब्रह्मदेवापाशी नृत्यांगना येत होत्या, अप्सरा येत होत्या. त्या अप्सरा बरोबर विनोद करायचा, चेष्टा करायचा, वानर चेष्टा करायच्या. अप्सरा काही बोलत नव्हते, मोठ्याचं लेकरू होतं, कसं बोलायचं. महाराज ब्रह्मदेवाचा मुलगा होता, ती काही जरी केलं तरी कुणीच बोलत नव्हते असं सांगतात. उडोनी बैसे ऋषी शिरासी वाकुल्या दावी सुरवनासी, तव तव आनंद ब्रह्मायासी वानरासी अतिप्रिदी. आणि ती वानर एवढं त्या ठिकाणी महाराज लोकांना त्रास द्यायचं, ऋषीश्वरांच्या डोक्यावरती जाऊन बसायचं, तपश्चर्या करत असली की त्यांना त्रास द्यायचा, देव लोकांना वाकडं दाखवायचे. पण कोणीही बोलत नव्हतं, ब्रह्मदेवाचं पोरग होतं म्हणून बोलत नव्हतं. गप सगळं त्या वानराने केलेल्या खोड्या सहन करायच्या, कोणी बोलत नव्हतं. काय कुणाला बोलावं, ब्रह्मदेव मालक आहे आणि सृष्टीच त्यांना निर्माण केले, त्यामुळे काही बोलता येत नव्हतं. तसंच आहे ते बी. आणि त्याच्यामुळे आता ह्यानं काही बी केलं कोण बोलणार आहे तसं. त्याच्यामुळे आम्हाला बोलता येत नसतं, आम्ही बोलले की काय उद्यापासून यायचं पण. त्याच्यामुळं जसं असेल तसं. आणि तो असणारा लेकरू ऋषीश्वरांना त्रास देऊ लागला, कुठं कोणालाही बोलू लागला, पण ब्रह्मदेवाचा असल्यामुळं कुणीही बोलत नव्हतं असं सांगतात. जैसे पोटीचे लढीवाळी तैसे तयाचे पूर्वी कोड, त्याचा विनोद वाटे गोड कवतुंके साड दयाची. आणि ब्रह्मदेवाच्या पोटाचं लेकरू असावं असं वाटत होतं, त्यामुळे त्यानं काही जरी केलं तरी ब्रह्मदेवाला आनंद होत होता. काही करू दे त्यानं, त्याचं लढीवाळ, त्याची असणारी इच्छा, त्याचा खोड पुडवायचं, हे सगळे ब्रह्मदेवाला आनंद वाटत होता, विनोद वाटत होता. त्यानं काही जरी केलं तरी त्याचा उल्हास ब्रह्मदेवाला वाटू लागला. वृक्षराज ठेवूनी नाव ब्रह्मा प्रतिपाळी वैभव, काही एक वर्तिले लागव अति अपूर्व ऐका स्वामी. आणि त्याचं नाव वृक्षराज ठेवलं. ब्रह्मदेव त्याचं प्रतिपालन करत होते. तेवढ्या वेळामध्ये काही अपूर्व घडलं. काही पुढे त्या ठिकाणी दिवस गेले, दिवसानंतर एक अपूर्व कथा विचित्र घडली. ऐका, त्यांना बसू द्या. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः.
वनी विचारोनी अहिंसी वानर नित्य ये ब्रह्मापाशी युका दाढी मिशाशी चोहू मुखाशी व जंबोनी. आणि मग असं एक दिवस झालं होतं, तो असणारा वानर ब्रह्मदेवाचा लाडका झाला होता. त्यामुळं सारखं ब्रह्मदेवापाशी कुठं जरी दिवसभर गेला तरी संध्याकाळी ब्रह्मदेवापाशी येत होता. आणि ब्रह्मदेवाच्या दाढी मिशामधल्या वाती काढीत होतं, जिकरू होतं. 4 मुखा 4 तोंड होती ब्रह्मदेवाला आणि 4ही मुखानं त्या लेकराचं चुंबन ब्रह्मदेवजी घेत होते. एकुलतं एक होतं, लाडकं होतं, त्याच्यामुळं लाड ब्रह्मदेव पुरवू लागले. तो वानरू एके दिवशी दुरी गेला वनवासाशी, सांडून या सत्यलोकाची गिरी कैलासाशी परिभ्रमे. आणि वानर कुठं जरी गेलं तरी संध्याकाळी जेवायला घरी येत होतं. दिवसभर कुठं बी हिंडू द्या, संध्याकाळी ब्रह्मदेवापाशी येत होतं. पण एकदा फिरत 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 लांब गेलं महाराज, बारशी सोडून लांब गेलं, सत्यलोक सोडला आणि कैलासाला गेलं. आता सत्यलोक आणि कैलासामध्ये किती अंतर आहे? सत्यलोक सोडून कैलासामध्ये गेला आणि कैलासामध्ये गेल्यानंतर ना तिथं काय झालं ऐका. कैलासगिरी बाह्य प्रदेशी उमाशाप बद्ध सरोवराशी स्नान घडले दयासी श्रीत्व त्यासी पै आले. आणि कैलास पर्वताच्या बाहेरच्या बाजूला कैलास नगर जे आहे त्या कैलासाच्या बाह्य प्रदेशाला, बाहेरच्या प्रदेशाला एक सरोवर होतं आणि त्या सरोवराला पार्वतीनं शाप दिलेला होता. पार्वतीचं शापित सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये जर कोणी स्नान केलं पुरुषानं तर ती पुरुष स्त्री होत होता. असा शाप पार्वतीनं त्या सरोवराला दिलेला होता. हे वानर गेलं सरोवरामध्ये उडी मारली, स्त्री झालं. निर्मळ जळी उमावणी शिव आणि स्वयंभवानी लग्न क्रीडा करिता दोन्ही उल्हासवणी स्वानंदे. मग श्रोते लोक ऐकणारे खूप हुशार आहेत, सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार आहेत. म्हणून श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती. श्रोत्यांना प्रश्न पडला पार्वतीनं शापच का दिला त्या सरोवराला? तर एक दिवस असं झालं होतं, महादेवजी आणि पार्वती पती पत्नी दोघं त्या सरोवरामध्ये नग्न क्रीडा त्या ठिकाणी स्नान करत होते. आणि स्नान करत असताना काय झालं? तव तीर्थ निमित्त स्नानाशी तेथे आले सप्त ऋषी, देखोनी उमा लागली त्यासी दोघे जळवाशी गुप्त झाले. आणि पार्वती आणि महादेव नग्न अवस्थेमध्ये त्या सरोवरामध्ये स्नान करत होते, आनंदानं त्या पाण्याचा उपभोग घेत होते. तेवढ्या वेळामध्ये त्याच सरोवरात स्नान करण्यासाठी सप्त ऋषी जे चिरंजीव आहेत ते सप्त ऋषी त्या असणाऱ्या सरोवराच्या जवळ आले आणि त्या ऋषींना पाहिलं. पार्वती लाजल्याबरोबर लपायला जागा नव्हती. त्याच सरोवरामध्ये पार्वती महादेवाशी गुप्त झाले. ऐका. उमाक्षोभोनी बोलली वचन सदाशिव करोनी भिन्न, जो नर येथे करील स्नान स्त्रीत्व पूर्ण तो पावे. पार्वतीला राग आला. पार्वती म्हणली या सरोवरामध्ये आम्ही रोज स्नान करणार आहे, रोज कुणी ना कोणी या सरोवरामध्ये येईल. म्हणून पार्वतीनं त्या सरोवराला शाप दिला. इथून पुढं या सरोवरामध्ये महादेव सोडून, माझे पतिदेव महादेव शंकर सोडून कोणताही पुरुष या सरोवरापाशी आला आणि त्यानं पाण्याला स्पर्श केला की त्या पुरुषाची स्त्री होईल, असा शाप पार्वतीनं त्या सरोवराला दिला. शाप एकता दारुण न घरिता पै आचमन, ईश्वर पलायन शाप बंधन सरोवर. पार्वतीनं शाप दिल्याबरोबर त्या सप्त चिरंजीव ऋषींनी शाप ऐकला. म्हणले नको 7 आणि त्या 7 ऋषींनी ते असणारा शाप पार्वतीचा ऐकल्याबरोबर त्या पाण्याला त्यांनी स्पर्श केला नाही आणि तिथून ते ऋषीवर्य निघून गेले. ते निवानरे आपणासी श्रंगारोनी नाना सुमनांसी, एका सरोवराच्या पाशी प्रतिरूपाशी देखील. आणि तेवढ्या वेळामध्ये ही ब्रह्मदेवाचं लाडकं पोरगं गेलं तिथं त्या सरोवरापाशी. एकतर आलं होतं एवढ्याला वैकुंठ ते असणारा सत्यलोक सोडून कैलासाकडे गेलं, त्या सरोवरापाशी गेलं. पण वानरानं त्या सरोवरामध्ये पाहिलं, त्याला दुसरं वानर दिसलं. सरोवरात वानर होतं का? नाही, पण आरशामध्ये बघितल्यावर तोंड दिसतंय. तसंच पाणी निर्मळ होतं आणि त्या पाण्यामध्ये त्या वानराला आपलं प्रतिबिंब दिसलं, प्रतिरूप दिसलं. त्याला वाटलं हे तर मी दुसरं कोणीतरी आहे काय की. वाचा. वाकुल्या दाविता तयासी मारू धावता आवेशी, तेही येता मारावयाशी धाव्या आवेशी पैसोय. आणि मग त्या असणाराही वानर, ब्रह्मदेवाचं जी वानर होतं ते सरोवराच्या किनाऱ्याला थांबलं. त्यानं पाण्यात डोकावून बघितलं, त्याला दुसरं वानर दिसलं. दुसरं नव्हतं, ते त्याचंच रूप होतं. पण त्याला काय करणार आहे, ती जसं वरचं वानर जसं करील तसं खालचं पाण्यातलं करीत होतं. त्याला वाटतं ही माझ्यावर वाकडं दाखवा लागले. आजपर्यंत माझ्याकडून मला कोणी वाकडं दाखवलं नव्हतं. मोठ्याचं लेकरू असल्यामुळे मला कोणीच काही बोलत नव्हतं. हे मला वाकडं दाखवायला लागलंय, पाण्यात राहणार. म्हणून त्याला आवेश आला, स्फुरण आलं.
काय करतो ऐका. म्हणे हा मुख्य माझा वैरी राहिलेसी जळा भीतरी हाक फोडी तो मजवरी याची बोहरी मी करीन. आणि त्या असणाऱ्या वृक्षराजाला वाटलं माझा वैरी आहे, पाण्यात लपतोय मला बघून वाकडं दाखवतोय. मी जवळ आलो की वाकडं दाखवतोय आणि मी लांब गेलो की काहीच बोलत नाही. असं असणाऱ्या त्या वृक्षराजाला वाटलं ही वैरी आहे माझा. आजपर्यंत आपल्या विरोधामध्ये कुणी गेलेलं नाही, आपल्या गावात बाहेर बी नाही. मग ही आपल्याला वाकडं दाखवतोय माझा वैरी आहे, ह्याला मारूनच टाकतो असं म्हणून सरोवरामध्ये उडी मारली. निज बळाची या माथोरी साठोकू धरून या शरीरी ओढून या गगनोदरी उडी सरोवरी घातली. आणि राग आला त्या पाण्यातल्या वानराला मारायला म्हणून आकाशामध्ये गेलं उंच आणि तिथून उड्डाण केलं आणि त्या सरोवरामध्ये उडी मारले. क्रोधाची या क्रोधदृष्टी अंघोळून या वज्रमुठी पुच्छ वळवून या वेटी उडाउडी उडी घातली. आणि मग भयंकर राग आला त्याला. भयंकर राग आल्याबरोबर त्या ठिकाणी सरोवरामध्ये उडी मारली. अत्यंत रागाला हाताच्या ज्या मुठी होत्या त्या मुठी वळल्या, शिपटी डोक्यावरती उभा केली आणि अत्यंत आवेशानं रागानं त्या सरोवरामध्ये वृक्षराजानं उडी मारले. सरोवरी उडी घालिता वैरी ना डोळोची पै हाता सवेग रागे बाहेर येता निजपुरतात मुगाला. सरोवरामध्ये पाण्यामध्ये उडी मारली पण पाण्यातलं वानर त्याला सापडलंच नाही. पार तळाला गेलं सरोवराच्या, पण वानर सापडलं नाही. नव्हतंच, कुठनं सापडणार, सापडलं नाही. आणि सरोवराच्या बाहेर आल्याबरोबर जे काही पुरुषत्व होतं ते मुकलं, संपलं आणि सुंदर स्त्रीचा देह त्याला प्राप्त झाला. लोकला निज पुरुषत्वाचा भाव कुदाची योनी स्त्री अवयव स्त्री कटाक्ष हा भाव झाला अपूर्व स्त्री देही. आणि सरोवराच्या बाहेर आल्याबरोबर त्याचं पुरुषत्व संपलं आणि एक सुंदर स्त्री असावी, स्त्रीचं अवयव असतं त्या पद्धतीने तो स्त्री निर्माण झाला. स्त्रीची असणारी नजर, तिचे डोळे, तिचं लावण्य, जसं स्त्रीचा देह आहे त्या पद्धतीने तो वृक्षराज स्त्री देह त्याला प्राप्त झाला. अतिसुंदर कमनीय कांता स्त्रीशी कामे गुलला का सविता कामे इंद्र गुलला तिची देखता स्त्री कामता संभोग. आणि अत्यंत सुंदर असणारी ती स्त्री सरोवराच्या बाहेर आली. सूर्यदेवानं बघितलं. सूर्य म्हणला अशी स्त्री अजून आपण कधी बघितली नाही, एवढी सुंदर. लगेचच तिच्या बरोबर त्या ठिकाणी ती आवडली सूर्यदेवाला. आणि इंद्रदेवानं पण बघितलं. इंद्राला बी काही काम नव्हतं, दिसलं की घरात आणायची. ते नाही बघितलं, सुंदर स्त्री आहे आणि इंद्राला सुद्धा ती आवडली. सूर्यदेवाच्या इंद्रदेवाच्या डोळ्याला ती स्त्री आवडली असं सांगतात. वानर ऋषी राजाशी जाण अंगी स्त्रीत्व पानले संपूर्ण तरी स्त्रीत्वाची आठवण सर्वता आपण स्मरेन. आणि त्या वृक्षराज वानराला त्या आपण स्त्री आहोत हे त्याला माहितीच नव्हतं. अंगामध्ये सगळं स्त्रीचे अवयव आहे, स्त्रीचा देह आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलेच नाहीये असं सांगतात. त्यासी दे कोणी अति सुंदर शक्र सूर्य दोन्हे देवेंद्र धावविले कामातुर पळे भयंकरी वृक्षराज. आणि त्या असणाऱ्या सुंदर स्त्रीला पाहिलं आणि ती आपल्याला मिळावी, आपली पत्नी व्हावी याच्या अपेक्षेनं तिच्या पाठीमागं दोघं जण लागले. सूर्यदेव आणि इंद्रदेव दोघही तिच्या पाठीमागं लागली. ती घाबरली, ती पुढे पळू लागली. पाठीमागून दोघं धावले तिला पकडण्यासाठी. ऐका. भय सांगावया भ्रमाया जुवळी वानरी सवेग पळे भूतळी शक्र सूर्य काम समेळी अंतळी धावोनिया. आणि ती ब्रह्मदेव तिचे वडील होते त्या वृक्षराजाचं. आणि ब्रह्मदेवाला सांगायला ती कैलासाहून सत्य लोकाला चालली पळत पळत पळत. ती स्त्री झाली होती वृक्षराज आणि ब्रह्मदेवाला सांगण्यासाठी धावली. आणि आकाशामधून सूर्यदेव आणि इंद्रदेव तिचा पाठलाग करू लागले. काय झालं ऐका. नव्हता तिचा संभोगाशी श्रीकामाच्या अति आवेशी गिरे सकलन झाले दोघांशी समकाळेशी समवेत. आणि तिचा त्या स्त्रीला त्यांनी स्पर्श केला नाही. तिचा असणारा भोग न घेता फक्त काम भावनेचे आशेनं पाहिलं आणि त्या दोघांचंही त्या ठिकाणी वीर्यस्खलन झालं. कुठं कुठं झालं ऐका. संस्कृत भाषे माझीशी विख्यात केश नाव बाल म्हणत इंद्रवीर्य पडेल ते बाल ग्रंथ अमोघ. आणि केस जे आहेत आपल्या डोक्याच्या केसाला संस्कृत भाषेमध्ये वाल म्हणताय. आपण केस म्हणतो पण त्याच केसाला संस्कृत भाषेमध्ये वाल शब्द आहे. आणि धावत असताना इंद्राचं वीर्य त्या असणाऱ्या केशामध्ये त्या स्त्रीच्या पडलं. काय झालं. वानर नाव ठेवा. नाव कसं ठेवता घरी. माझ्याकडे नाव ठेवून नाही का.
नाही मी कधी म्हणते. वानर मस्तकी महाबळी जन्म पावला बाल समेळी याला गी नाव ठेविले वाळी आतुर बळी वानर अशा पद्धतीने त्याचं नाव ठेवलं. वाली केसामध्ये इंद्रवीर्य त्या ठिकाणी पडल्यामुळं तिथंच त्या ठिकाणी एक पुत्र संतती झाली आणि त्याचं असणारं नाव वाली. वालीच का ठेवलं तर केसाला संस्कृत भाषेमध्ये वाल म्हणताय आणि ते असणाऱ्या तिथून त्याचा जन्म झाला एका वानराचा, म्हणून त्याचं नाव वाली ठेवलं असं सांगतात. देखोनी वाळीच्या निजबळा इंद्रासी पुत्र सुखाचा सोहळा कंठी निज कनकाची माळा घातली गळा वाळीची या. आपल्याला पळायचं पण तुम्ही डायरेक्ट बव्या एवढ्या 50 सोडून जमत नसते. महागाई किती बव्या सोडलं 47 सोडून डायरेक्ट 70-55 पर्यंत गेलो. 10 बव्या कुठे गेल्या? वाचा काय पायी पडिले मस्तकावरी वरते पाहे जमना वानरी सूर्य वीर्य कंठावरी ग्रीवा तरी पडो सरसे. आणि मग लगेचच ते असणाऱ्या वृक्षराजाने आकाशामध्ये पाहिलं काय पडलं म्हणून वर वानरानं पाहिलं. तेवढ्या वेळामध्ये सूर्याचं वीर्य त्याच्या कंठावरती ग्रीवा म्हणजे त्या ठिकाणी मान, त्याला मानेला संस्कृत भाषेमध्ये ग्रीवा म्हणतात आणि ते ग्रीवामध्ये त्या ठिकाणी असणारं पडलं म्हणून ग्रीवे माझी जन्म संभवा याला गिनावे तो सुग्रीवा दोन्ही बंधूचे जन्म लाघवा आधी अपूर्व परिसिले श्रीराम अशा पद्धतीने दोन्ही भाऊ वृक्षराजापासून एक इंद्रापासून जन्मला त्याचं नाव वाली ठेवलं. सूर्यदेवापासून जन्मला त्याचं नाव सुग्रीव ठेवलं. वाली सुग्रीवच का ठेवला तर वाल केशाला वाल म्हणतायत त्याच्यामध्ये पडल्यामुळं त्याला वाली ठेवला आणि एक मानेवरती पडलं म्हणून त्याला संस्कृत भाषेमध्ये मानेला ग्रीवा म्हणतात म्हणून त्याचं नाव सुग्रीव ठेवला. अशा पद्धतीने दोन्ही भावाचा जन्म लागव. अत्यंत सुंदर नाथ महाराज सांगतात. वृक्षराज श्री विशेषी सुपुत्र आला ब्रह्मयापाशी ते कोणी त्याचे कृपाशी ब्रह्म मानसी विस्मित. आणि वृक्षराज दोन्ही लेकरांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला आणि ते असणारे ब्रह्मदेव म्हणले जाताना एकटंच गेलं होतं. माणूस वानराच्या वेशामध्ये गेलं होतं आणि ब्रह्मदेवानं आल्यावर पाहिजे तर स्वतः स्त्री झालाय आणि हातामध्ये 2 लेकर आहेत. अशा पद्धतीने ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. ब्रह्मा म्हणे अति सुंदर दुष्ट कर्मी देव अति दुर्धर न म्हणती पात्र करीती व्यभिचार वेशेसी. आणि ब्रह्मदेवाला काही सांगायची गरज नाही, त्याच्या सगळं लक्षामध्ये आले. ब्रह्मदेवानं कळलं ही कुठून कुठून कसं झालंय. लगेच ब्रह्मदेवानं विचार केला दुष्ट कर्मी देव दुर्धर. वाईट करायचं देव लोकांना सांगावं लागत नाही. स्त्री दिसली की त्याच्या पाठीमागे धावते ती. त्याच्यामुळं आता कुठल्याही प्रकारचं पात्र अपात्र याचा विचार न करता वेश जरी दिसली तरी त्याच्यावरती व्यभिचार करणारेही देव लोक आहेत असं ब्रह्मदेव बोलतात. इसी देखोनी अति सुंदर अमोघ वीर्याचा व्यभिचार जो तो रवेल सुरवार होईल जोजार पोरांचा. ब्रह्मदेवाने सांगितलं हे बघा ही स्त्री सुंदर आहे आणि या स्त्रीला बघितल्याबरोबर तून झाली ती. आता इथून पुढे ह्या स्त्री बरोबर कुणीही बरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या कुणाचं लेकरू होईल त्यानं सांभाळायचं आपल्याला जिम्मेदारी नाही. आता आपण काय करणार आहे आता ही आम्ही कोवर हिला सांभाळणार आहे. त्याच्यामुळे आता ही कुठंही जाऊ द्या आणि कुणाबरोबरही राहू द्या. कुठूनही कुणापासूनही मुलगा झाला की त्यानं सांभाळायचं आपल्याला सांगायचं नाही. होईल जोजार पोरांचा ज्याच्यापासून होईल त्यानंच ते सांभाळायचं असं ब्रह्मदेव बोलतात. बरोबर आहे की मजपासूनी जन्मयासी स्त्रीत्व पावला मूर्खतेसी शापमुक्त करावयासी कैलासासी निघाला. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं जाऊ द्या काय जरी केलं तरी आपलं लेकरू आहे. आणि मग अशी पांडव महाराजांनी सांगितलं की मर तिकडे म्हणलं की आता आई म्हणते लेकराला मर तिकडे. मग खरंच मला वाटतंय का पांडू प्रताप आहे. माता क्रोधावली पूर्ण जरी देत गाली प्रदान तरी पुत्रासी व्हावे मरण सहसा मनी कल्पिना. आई किती जरी रागवली तरी पोरगा मरावंच असं आईला वाटतं का नाही. तसं ब्रह्मदेवाने विचार केला काही जरी खोडीलपणा केलं तरी पोरगा
आपलंय. त्याच्यामुळे मग ब्रह्मदेवानं त्या स्त्रीला, वृक्षराज रूपी स्त्रीला घेतलं आणि शापमुक्त करण्यासाठी कैलास पर्वताकडे निघाले. ब्रह्मा विनवी पार्वतीसी शापमुक्त करी वृक्षराजासी एरी पुसोनी सदाशिवासी केले वनवासी निर्मुक्त. केले वानरासी निर्मुक्त. आणि लगेचच ब्रह्मदेवानं गेले. ब्रह्मदेव विनवणी केली महादेवाला, पार्वतीला म्हणले आई साहेब चुकून झालेली अकरा कोण जाऊ दे म्हणले, क्षमा करा. ह्याचा जे स्त्री देह आहे तो बदला आणि पूर्वी जसं वृक्षराज होता तसा याचा देह बनवा. लगेच पार्वतीनं महादेवाकडे बघितलं, म्हणले कसं करायचं, कसं काय, आता जाऊ दे, आता ब्रह्मदेव जे आले नाही म्हणता येत नाही. त्याच्यामुळे लगेच पार्वतीच्या सांगण्यावरनं पार्वतीनं महादेवानं त्या असणाऱ्या वानराला स्त्रीच्या देहामधून मुक्त केलं आणि पहिला जसा वृक्षराज वानर होता तसं बनवलं. सांडोनी ब्रह्मभुजांग भार जेवी सर्प रूपे होये दारे तेवी सांडोनी स्त्री आकार झाला वानर वृक्षराज. आणि जसं आता अंधारामध्ये आपण चाललं की आपल्याला दाव असतोय, का दाव पडलेला असतोय आणि आपल्याला वाटतंय सापच आहे, 5 किलोमीटर लांब पळत जातो आपण घाबरून. ती जसं साप नसून दोरा असतंय तसं जाऊ दे, चुकलं तर चुक दे, आता आम्हाला तरी काही. सपकातीन सोडून कसं जातो एका क्षणात. आणि तशा पद्धतीने तो असणारा वृक्षराज स्त्री देह तात्पुरता झाला, नंतर त्याच्या असणाऱ्या शापामधून मुक्त तो त्याला प्राप्त झालं असं सांगतात. स्वप्नी ब्राह्मण होता तेज जागा होता म्हणे मी ध्वज तेवी सांडोनी स्त्री पुंज झाला वृक्षराज वानर. आणि स्वप्नामध्ये एक ब्राह्मण स्वप्न पडलं त्याला, आणि स्वप्न काही पडतं, मग काय स्वप्न खरं असतंय का? आता आपल्याला स्वप्न पडतं आपण राजा झालो, खरंच होतो का? घरामध्ये जे आहे तसंच आहे. एका ब्राह्मणाला स्वप्न पडलं मी अत्यंत चांडाळ झालो, हीन यातीमधला झालो, आणि जागा झाल्यावर पाहिलं तर जसा ब्राह्मण आहे तशा पद्धतीने स्वप्नवत ती स्त्री झाली होती, परत त्याला वृक्षराजाचं शरीर प्राप्त झालं असं सांगतात. अगाध संतांची संगती सवेग वानर शापमुक्ती सुखी झाला प्रजापती सुखात्मस्थिती वृक्षराजा. आणि अशा पद्धतीने लगेचच ब्रह्मदेवाच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये त्या वानराला शापमुक्ती झाली. ब्रह्मदेवाला आनंद वाटला आणि वृक्षराजाला बरोबर घेतलं. पहिले जसं त्या ठिकाणी त्याच्या लेकराबरोबर खेळत होता तसं ब्रह्मदेव आनंदामध्ये राहू लागले. आतुर बळी वानर मूर्ती देखून या पुत्र संतती शक्र सूर्य सुखावती संतुष्टी पुत्रा. आणि मग ते असणाऱ्या ब्रह्मदेवाने सांगितलं होतं आता ती तुमच्यापासून झालंय, तुम्ही सांभाळा. त्याच्यामुळे ती दोन्ही लेकरं, एक सूर्यदेवाकडे दिला आणि एक इंद्राकडे दिला, तुम्ही सांभाळा. आता दोघही त्या ठिकाणी लेकरं दोघांनी देवलोकांनी घेतली. आता आपली मुलं प्रतापवान करायची, जगतामध्ये ख्यात करायचे असं सांगतात. किती 70 आहे ना? 94 आहे. या देखून या बळीच्या निज बळा इंद्रासी पुत्र सुखाचा सोहळा कंटिनी जग कनकाची माळा घातली गळा वाळीची या. आणि वाळीचं बळ पाहिल्याबरोबर इंद्राला आनंद वाटला, पुत्र सुखाचा सोहळा वाटला. आणि आपल्या गळ्यामधली जी माळा होती वरदमाळा, ती माळा इंद्रदेवानं काढली आणि वाळीच्या गळ्यामध्ये घातले. कुंडली देखोनी वाळीच्या निज बळा श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. जे कोणी वळीच्या निज बळा इंद्रासी पुत्र सुखाचा सोहळा कंटिनी जे कनकाळी माळा घातली गळा वाळीची. आणि तो असणारा मुलगा पाहिला, इंद्रदेवाला आनंद वाटला. वाळीचं बळ पाहिल्याबरोबर इंद्राला आनंद वाटला. इंद्राला वाटला आपला मुलगा जगतामध्ये प्रतापवान व्हावा, म्हणून इंद्रानं आपल्या गळ्यातली माळा, जी माळ गळ्यामध्ये असल्यावर कुणाबरोबर जरी युद्ध केलं तरी पुढच्याला जिंकता येणार नाही, अशी माळा इंद्रानं वालीच्या गळ्यामध्ये घातले. हे बाळकंठी हसता क्रतंताशी युद्ध करिता श्रवण वेत्या वर्ष सतजुंदता निरहारता निरुदकी. आणि ते असणाऱ्या वाळीच्या माळेचं महिमान असं होतं की माळा जर गळ्यामध्ये असेल तर 1000 वर्ष जरी युद्ध केलं तरी वालीला त्रास होत नव्हता, वाली दमत नव्हता, त्याला ताण लागत नव्हती, त्याला भूक लागत नव्हती.
कशाच्या बळावर? माळेच्या बळावरती. म्हणून गळ्यामध्ये माळ असणं गरजेचं आहे. हा, माळ असली की पुण्यवान होतो, बळप्राप्ती होते. आणि माळ त्या असणाऱ्या वाळीच्या गळ्यामध्ये होती, त्यामुळे तो हारत नव्हता, त्याचा अपजय कधी होत नव्हता असं सांगतात. धनुबी पाठी लागता बळी राहाळी निरुदकी युद्ध काळी काही श्रमी नवीचे बळी तेज बळी बाळा होती. आणि दुदुंबीच्या पाठीमाग वाली युद्धाला गेलेला असताना त्यावेळेस वाळीच्या गळ्यामध्ये ही माळा होती आणि त्याच्यामुळे वाळीला विजय मिळाला. दुदुंबी बरोबर युद्ध करत असताना वालीचा पराजय झाला नाही. ह्या माळेचं सामर्थ्य आहे असं सांगतात. हे माळा असता कंठेची युद्ध करिता महाबळीयाची कदा पजवले त्याची वर्धमाळेची सदा विजयी. आणि ही माळा जर गळ्यामध्ये असेल तर पुढचा माणूस कितीही बलवान असू द्या, त्याच्याकडे कितीही ताकद असू द्या, कोणाचंही वरदान असू द्या, काही असू द्या, हे इंद्रानं दिलेली माळा जर वाळीनं गळ्यामध्ये घातली आणि युद्धाला आला तर पुढच्या माणसाला हारावंच लागतं आणि वालीचा विजयच होतो असं महिमान त्या माळेचं होता. वाई सुग्रीव समान बळी माळ बळी अधिक वाई युद्ध करीता रण कलोई सुग्रीवासी तळी साधाणी. आणि ही कथा हनुमंतराय सांगतात. रामा अशा पद्धतीने दोघे भाऊ आहे, पण असं आहे वालीचं आणि सुग्रीवाचं बळ समान आहे, दोघांमध्येही कमी जास्तपणा नाही. पण वालीकड माळा असल्यामुळं तो सुग्रीवाबरोबर जिंकू शकत नाही, सुग्रीव त्याच्याबरोबर युद्ध करू शकत नाही. माळीच्या प्रभावेनं तो वाळी सुग्रीवापेक्षा बलवान आहे असं सांगू लागले. युद्ध करिता देख माळ शत्रुशी अति अर्थक्य जो जो युद्ध ते सन्मुख तो मुख होय वरद माळे. आणि त्या वालीच्या समोर कुणीही युद्धाला आलं आणि त्या वालीच्या प्रभावानं विमुख होत होतं, त्याचा पराजयच होत होता. हे सामर्थ्य त्या माळेचं होतं असं सांगतात. कैची माळ ये इंद्राशी वधू जाता वत्रा सुराशी कश्यपे दिदली सामर्थ्याशी निज विजयाताशी सुरेंद्र. पुन्हा श्रोते लोकांना प्रश्न पडला असेल की माळा कुठनं आली? इंद्राला माळा कुणी दिली? जी कधीच माळा घातल्यानंतर ना त्याचा पराजय होत नाही, अशी माळा इंद्राला कुठून आली? तर लगेचच त्याचं उत्तर दिलं. म्हणले ऐका, इंद्रदेव वृत्रासुर नावाच्या राक्षसाला मारायला जात असताना इंद्रदेवाचा विजय व्हावा म्हणून कश्यप महाराजांनी, कश्यप ऋषींनी ती माळा इंद्राच्या गळ्यामध्ये घातलेली होती आणि कालांतरानं पुन्हा ह्या वालीला त्या इंद्रानं ही माळा प्रदान केली. कश्यप समर्थ्याची माळा इंद्रे घातली बळीच्या घा त्याने ताशी प्रताप आगळा कळी काळ नाव रे. आणि कश्यप वरदानाची माळा होती, कश्यपाच्या सामर्थ्याची माळा होती, त्याच्यामुळे ती माळा त्या असणाऱ्या इंद्रानं वालीच्या गळ्यामध्ये घातली. म्हणून आज जगतामध्ये वाली कोणालाही ऐकत नाही असं हनुमंत सांगतात. इंद्रे देवनी माळेची सामर्थ्य दिले वाळीची कैशेची सूर्यवासी हनुमंताशी निरविले. इंद्रदेवानं आपली जी माळ आहे ती माळ वालीला दिली आणि वालीला बलवान केलं. आता सुग्रीवाला सुद्धा वाटला, सूर्यदेवाला सुद्धा वाटला आपल्याही मुलाला काहीतरी द्यावं, पण सूर्यापाशी नव्हतंच काय देण्यासाठी. म्हणून सूर्यदेवाने एक युक्ती केली. काय युक्ती केली? सुग्रीवाचा हात घेतला आणि हनुमंताच्या हातामध्ये दिला. कारण सूर्यदेवाला माहिती होतं हे हनुमान किती पराक्रम आहे. एवढूस होतं, एवढूस डायरेक्ट सूर्यावर जेव घेतली होती. म्हणून सूर्याला माहिती होतं या हनुमंताकडे किती ताकद आहे. म्हणून सुग्रीवाला घेतलं, सूर्यदेवानं हनुमंताच्या हातात दिलं. हनुमंताच्या सामर्थ्याची प्रथिताय सोय सूर्याची बाळपणी आला गेवयाची सोय राऊची पळवणी. आणि ह्या हनुमंताकडे किती ताकद आहे हे सूर्याला माहिती होतं. म्हणून सुग्रीवाचा हात घेतला, हनुमंताच्या हातामध्ये दिला आणि हनुमंताला सांगितलं याला सांभाळा, कारण हनुमंता बरोबर जगामध्ये कुणीच युद्ध करू शकत नाही, आपलं काही चाललं नाही. अहो, लहान असताना जन्मल्याबरोबर डायरेक्ट सूर्यावरती झेप घेतली होती. बाळपणी आकळीला भानू तव इंद्रे वज्र हानितला हानू हनुमंत हे नाम भिधानू तैपासून तुझा आले शक्तीतलं दुसरा दे.
आणि त्याच्यामुळं मग त्या राहू केतू बरोबर युद्ध करून ते राहू केतू आडवा आलेले होते, सूर्याला ग्रहण होतं. आणि हनुमान म्हणले, आईने काय सांगितलं होतं, गोल दिसतंय लाल दिसतंय ती फळ वाहणार आणि खायचं. आणि आई त्या लेकराला ठेवून गेली होती. हनुमान लगेच बाहेर आले, बघितलं फळ लाल आहे गोल आहे, चला गेला सूर्यदेवाकडे. राहू केतू आले, सूर्यग्रहण होतं, ते ग्रहण करायला आले होते. राहू केतूचं थोबाड फोडलं, इंद्र आला मदतीला, इंद्राचं वज्र भोगा केलं. यमानं पाश टाकला, यमाचा पाश चक्काचूर झाला. महादेवजी आले त्रिशूळ घेऊन, महादेवाचं त्रिशूळ चक्काचूर झालं. कोणीच हनुमंताला जिंकू शकलं नाही, एवढा बलवान हनुमान आहे हे सूर्याला माहिती होतं. आईशे जाणूनी हनुमंतासी सूर्य निरविले सूर्यवासी, तुझे कीर्ती होईल यासी श्रीरामाची सख्य तुळे. आणि त्या हनुमंताची ताकद सूर्याला माहिती होतं, म्हणून सुग्रीवाचा हात सूर्यदेवाने घेतला आणि हनुमंताच्या हातामध्ये दिला. कारण हनुमंत हे संत आहे. आणि तुकाराम महाराज सांगतायत, जर रामाकडे जायचं असेल तर आधी हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. हनुमान संत आहे आणि हनुमान संत आहे याचा पुरावा नाथ महाराजांनी रामायणामध्ये दिलाय. सबेसी बैसोनी हनुमंत, रावण राक्षसा अति आकांत, हनुमान महात्मा याचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा. फक्त पुती वाचतो त्याला महाराज म्हणत नाहीत. अन्याय होताना जो प्रत्युत्तर करतो, दुष्टांना त्रास देतो, तोही महाराज आहे, तोही संत आहे. आणि अशा पद्धतीने हनुमान हा संत आहे. सूर्यदेवानं ओळखलं, उद्या रामचंद्राच्या बळावरती या सुग्रीवाची अफाट कीर्ती होणार आहे. आता 2 आदय झाले की वाली मरणार, पण सुग्रीवाचं रामायण संपेपर्यंत सुग्रीवाचं नाव आहे. आणि आजही सुग्रीवाचं नाव आहे. वालीचा आता 2-4 आदय झाले की वालीचा कार्यक्रम संपला, पण सुग्रीवाचं चिरंजीव नाव आहे. ही सूर्यदेवाला माहिती होतं, म्हणून हनुमंताकडे दिलं. हनुमंत होईल श्रीराम भक्त सुग्रीव त्याचे सनात, आईचा जाणून भविष्यात सुग्रीवा निर्मित हनुमंता. हनुमंत रामाचा भक्त होणार आहे आणि सुग्रीव सनाथ होणार आहे. सुग्रीवाला नाथ भेटणार आहे आणि अनाथाचा अनाथ जनार्दन, ज्याला कोणी नाही त्याचा असणारा भगवान परमात्मा आहे. सुग्रीवाचा मालक रामचंद्र होईल, त्याच्यामुळे सुग्रीव सनाथ होईल. हे सूर्यदेवाला माहिती होतं, भविष्य जाणलं, म्हणून सुग्रीवाला हनुमंताच्या हातात दिलं. निज माळा देवनी वाळीची इंद्र गेला निज धामाची, सुग्रीवा निर्वणी हनुमंताची सूर्य गगनाची पै गेला. माळा घेतली वालीला दिली, इंद्र आपापल्या घरला निघून गेले. शुक्र सूर्य गेले दोन्ही, ग्रक्ष राजपुत्र दोन्ही, सोय ब्रह्मयाने आश्वसुनी राजधानी त्या देत. सूर्य आणि इंद्र आपापल्या घरला निघून गेले. वृक्षराज दोन्ही पुत्र घेतले आणि स्वतः ब्रह्मदेवाने एक गाव त्यांच्यासाठी तयार केला. वृक्षराजाची पिता माता सोय स्वयमेव विधाता, गेले पुरुषत्व आणले हाता आश्वसिता होय ब्रह्मा. आणि त्या असणाऱ्या वाली सुग्रीवाचे आई वडील दोघेही वृक्षराजच आहेत. गेलेलं सामर्थ्य परत मिळालं असं सांगतात. विश्वकर्म पाचुरणी किष्किंधा करावी राजधानी, नाना वृक्ष फळे शोभुनी नाना रत्नी रत्नाढ्य. लगेच ब्रह्मदेवाने विश्वकर्म्याला बोलावलं, सांगितलं किष्किंधा नावाची राजधानी या दोघांसाठी तयार करा. दुर्ग दर्ग मनचिले वेगी, दैत्य दानवना लावे मागी, अर्थ केते चिरगी नगी पुत्र प्रयोगी करविले. आणि आपल्या पुत्राला राहण्यासाठी सुंदर अशा प्रकारची राजधानी, देव दैत्याला सुद्धा दुर्गम आहे, तिथं कुठीच येणार नाही, दुर्ग कड्या बंद अशा पद्धतीचं नगर विश्वकर्म्यानं तयार केलं. मरीच्या आधी ब्रह्मदूत सर्वे देऊनी समस्त, कृक्ष राजाच्या अभिषेकार्थ किष्किंधेत ते आले. ब्रह्मदेवाचे अनेक सेवक वानर सैन्य त्यांच्या हातामध्ये दिलं. सगळे असणारे घेऊन वृक्षराज आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्या किष्किंधा नगरीमध्ये प्रवेश केला. ब्रह्मयाची आज्ञा ती समर्थ देश
अयोध्येची जवानर समस्त सेनापती आले ते अभिषेकार्थ आणि त्या राजा. किष्किंधेचा राजा वृक्षराज याचा अभिषेक करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं जगातली सगळी वानरं त्या वृक्षराजाच्या अभिषेकासाठी किष्किंधेत आले. मुकुट कुंडले रत्न मेकळा बहुअंग दे रत्नमाळा वानर वाली राजकाळा सुपुत्र सोहळा राज्याचा. आणि त्या असणाऱ्या वृक्षराजाला मुकुट घातला, कुंडल घातले, बाहूमधली त्या ठिकाणी आभूषण घातले. राज असावा ती राजपदवी वृक्षराजाला शोभून दिसू लागले. किष्किंध मुख्य राजधानी ते श्रेष्ठ वारासनी कृक्ष राजाभिषेकोनी वानर सैन्य निजरामा. किष्किंधा ही राजधानी आहे. राजधानी असणारी किष्किंधा तिथं श्रेष्ठ राजा ते वृक्षराजाला राज्य दिलं. वृक्षराजाचा अभिषेक केला. ब्रह्मदेव सत्य लोकाला निघून गेले. अभिषेकिती ऋषीश्वर वानर करती जय जयकार. सोमने पर्षदी सुरवर ब्रह्मसाचार तुष्टला. ऋषीश्वर मोठमोठे ऋषीश्वर आणले होते. आता वृक्षराजाचा अभिषेक करायचा होता. म्हणलं का हलके महाराज लोक आणले असतील का? बलवान सामर्थ्यवान असणारे ऋषीश्वर आणले. मंत्राच्या युक्तीने त्यांचा अभिषेक केला. ब्रह्मदेवाला आनंद वाटला. वृक्ष राजा महाबळी राजाभिषेकीला वाळी सेनापती महाबळी केला ते काळी सुग्रीव. आणि मग वृक्षराजानं त्या ठिकाणी असणारा पुढं कालांतराने वृक्षराजानं त्या असणाऱ्या युवराज्य जे आहे ते वालीकडे दिलं. आणि त्या वालीचा सेनापती सुग्रीवाला केलं असं सांगतात. आईसा तो वृक्ष राज समर्थ दोही पुत्राचा भावेत किष्किंधा राज्य झाले प्राप्त भाग्य समर्थ दृष्टयाने. सृष्टा म्हणजे ब्रह्मदेव. अशा पद्धतीने ब्रह्मदेवानं त्या असणाऱ्या किष्किंधेमध्ये वृक्षराजाचा अभिषेक केला. दोन्ही मुलांना बरोबरीला घेतलं आणि सुंदर अशा प्रकारचं किष्किंधेचं राज्य तो वृक्षराज करू लागला. जे कांकीचन वानर तेही केले राज्यधर त्याची वंदती सुरवर पितृभाग्य तोरा सहभाग. आणि बाकी जगामधले जेवढे सगळे वानर होते ब्रह्मदेवानं सगळ्या वानरांना वृक्षराजाच्या अधीन केलं. त्यांच्या आज्ञेमध्ये केलं. एवढं वैभव ब्रह्मदेवाच्या कृपा आशीर्वादानं वानरांना प्राप्त झालं. लोक्याचे वानर वाली सुग्रीवाचे आज्ञाधर पिता कृक्ष राजा सगरा सेना संभार असंख्य. आणि जगामध्ये त्रैलोक्यामध्ये जेवढे वानर आहेत तेवढे सगळे वानर वाली सुग्रीवाच्या आज्ञेमध्ये राहू लागले. हे आणि त्यांचा वडील वृक्षराज हे त्या ठिकाणी किष्किंधेमध्ये राहू लागले. असंख्य असणारा सेना संभार त्यांचा तयार झाला. तो वृक्षराज राजा जाण काळगती पावला दोघी पुत्र करुणी दान उत्तर विधान ती केले. अनेक वर्ष राज्य केल्यानंतर तो वृक्षराज ब्रह्मदेवाचा मुलगा वाली सुग्रीवाचा बाप कालांतरानं मरण पावला. दोन्ही पुत्रांनी त्यांची उत्तर क्रिया 10व 12व 13व वर्ष श्राद्धापर्यंत सगळ्या विधी केल्या. आणि केल्यानंतर पुढं मिळून समजता प्रधान वाळीची केले अभिषेचन कनिष्ठ सुग्रीवासी झाला दिदले संपूर्ण युवराज. आणि आता वडील गेले. किष्किंधेचा राजा गेला. मग नवीन राजा करण्यासाठी बलवान वाली होता. मोठा भाऊ होता. त्याच्यामुळं वालीला किष्किंधेचं राज्य दिलं. सुग्रीवाला कनिष्ठ म्हणून युवराज्य दिलं. ऐका. वाईले पावनी बळ आणि नीती धर्मयोद्धा आणि व्रती तो निळ केला सेनापती गंभीर स्थिती दळवारी. वालीनं बळ पाहिलं, नीती पाहिली, विचार पाहिली, निष्ठा पाहिली. आणि जो असणारा नीळ होता नळ नीळ विश्वकर्मेची मुलं त्या नीळ नावाच्या वानराला वालीनं आपला सेनापती केला. वाली सुग्रीवांचा पिता कृक्षराज नव्हे रघुनाथा या दोन्हीची एक माता दोईचा पिता तो भिन्न भिन्न. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं वाली सुग्रीवाचा जो पिता आहे तो वृक्षराज नाही. मग वालीचा पिता जो आहे तो इंद्रदेव आहे. सुग्रीवाचा पिता सूर्यदेव आहे.
आणि आई एकच होती, ती वृक्षराज नावाची आई होती, पण वडील वेगवेगळे होते अशी यांची कथा हनुमंत सांगतात. एक शत्रुसूत एक सूर्यसूत जगी विख्यात आहे हे मात, हे आदोईचा निज वृत्तांत समूळ साध्यंत सांगितला. आणि रामा ह्या दोघांना यांची माता एकच आहे, ती वृक्षराज यांची माता आहे, पण वडील वेगवेगळे आहेत. वडील दोन आहेत, जगामध्ये प्रसिद्ध आहेत. एक सूर्यदेवाचा मुलगा आहे, एक इंद्रदेवाचा मुलगा आहे, अशी पुराणामध्ये ख्याती आहे. अशी जन्मकथा तुम्हाला सांगितले. आईशे सांगून या कथन हनुमंत गाली लोटांगण, सुग्रीवेशी सख्य संपूर्ण करावे कृपेने श्रीरामा. अशा पद्धतीने वाली सुग्रीवाची जन्माची कथा सांगितली. हनुमंतानं लोटांगण घातलं, सुग्रीवाबरोबर मैत्री करा. केवळ वणीचे वनचर एक वनवती, पोला खाई ब्रह्म कुळाचे कुळेश्वर वीर तंतुरा नर योद्धे. आणि रामा हे काही झाडाचा पाला खाणारी वानर नाही, ती हे काळा सुद्धा शासन करतील. ब्रह्मदेवाच्या कुळातली ही वानर आहेत, अत्यंत वीर धीर प्रतापवान आहेत. हनुमंत सांगतात. समूळ यांची जुनाट कथा ऐकून सुख झाले रघुनाथा, आलिंगले हनुमंता उलसता स्वानंदे. या वाली सुग्रीवाची समूळ पहिल्यापासून जुनी कथा रामचंद्राने हनुमंताच्या मुखामधून ऐकली. रामाला आनंद वाटला. एका जनार्दना शरण वाले सुग्रीव जन्म कथन, समूळ झाले निरूपण रामायणाती गोड. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतात, वाली सुग्रीवाचं जन्म कथन समूळ पहिल्यापासून तुम्हाला निरूपण केलं. अशा पद्धतीचं गोड गोड गोडापेक्षाही गोड असणारी रामायणाची कथा ऐका. इति श्री भावार्थ रामायणे कृष्णकांडे एकादशीकाय वाली सुग्रीवा जन्म कथा अध्याय 12.